जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात सुभाषनगर फुटबॉल क्लबचा संध्यामठ तरुण मंडळावर 2-1 गोलने विजय, तर चुरशीच्या झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम अ चा बालगोपाल तालीम मंडळावर 1-0 गोलने विजय. छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज दुपारच्या सत्रात संध्यामठ तरुण मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. सामन्याच्या 13व्या मिनिटाला सुभाषनगरच्या आर्यन पंधारेनं गोल करत आघाडी घेतली. उत्तरार्धात सामन्याच्या 51व्या मिनिटाला संध्यामठच्या कपिल शिंदेने गोल करत संध्यामठ संघाला 1-1 अशी बरोबरीत आणलं. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सुभाषनगरच्या सुधीर कोटिकलाने सामन्याच्या 64व्या मिनिटाला गोल केला. त्याची परतफेड न झाल्याने सुभाषनगर संघाने 2-1 गोलने विजय मिळवला. सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ अ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून सुरुवातीपासूनच गोलसाठी प्रयत्न झाले. पाटाकडीलकडून ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, रोहित पवार, नबी खान, महम्मद सवाद, यश देवणे यांनी आक्रमक चढ्या केल्या, तर बालगोपालकडून अभिनव साळुंखे, रुद्रेश धुमाळ, सुजित आर, प्रतीक पवार, देवराज मंडलिक यांनी आक्रमक खेळ केला. पण दोन्ही संघाच्या खेळाडूंना गोल करता आले नाही. त्यामुळे पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात बालगोपालचा गोलकीपर माजिद अहमदने पाटाकडील खेळाडू ओंकार मोरे यास डी मध्ये धोकादायकरित्या अडवलं. त्यामुळे पंचांनी पाटाकडील संघांना पेनल्टी बहाल केली. त्याचा लाभ उठवत पाटाकडीलच्या अरबाज पेंढारीनं 47व्या मिनिटाला गोल नोंदवत 1-0 अशी आघाडी घेतली. अखेरपर्यंत या गोलची परतफेड न झाल्यानं पाटाकडील तालीम मंडळाने हा सामना 1-0 अशा गोल फरकाने जिंकला. दरम्यान उद्या दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध रंकाळा तालीम यांच्यात, तर दुपारी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.